नाशिकच्या खड्ड्यांविरोधात वंचित बहुजन आघाडीचा तिरडी मोर्चा. मृतांच्या कुटुंबियांना 50 लाख मदतीची मागणी. रस्त्यांच्या दुरावस्थेवर वंचित बहुजन आघाडी आक्रमक. आयुक्त, ठेकेदार आणि संबंधितांवर कारवाईची मागणी. नाशिक शहरातील रस्त्यांची दुरावस्था आणि खड्ड्यांमुळे होत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नाशिक महानगरपालिकेविरोधात तिरडी मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांनी केले. मोर्चानंतर महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले. निवेदनात कुंभमेळा विकास कामांच्या नावाखाली शहरातील रस्ते खोदून ठेवल्यामुळे अनेक नागरिकांना जीव गमवावा लागल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणी संबंधित यंत्रणांची जबाबदारी निश्चित करून कारवाईची मागणी करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीने आपल्या निवेदनात पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत. रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची आर्थिक मदत व कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी. संबंधित प्रकरणातील जबाबदारी निश्चित करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी. रस्ते बांधकाम आणि देखभालीतील कथित अनियमिततेची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार आणि जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी. अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना महानगरपालिकेकडून आर्थिक मदत द्यावी. शहरातील रस्ते, ड्रेनेज आणि इतर पायाभूत सुविधांची कामे तांत्रिक निकषानुसार पूर्ण करावी. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. तसेच मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला. उर्मिला गायकवाड, नीतू सोनकांबळे, शोभा मोरे, मोनिका जाधव, चित्रा पुरे, चेतन गांगुर्डे, उर्मिला गायकवाड, बाळासाहेब शिंदे, दिनेश जाधव, बाळासाहेब जाधव, बाळासाहेब शेजवळ, अरुण शेजवळ, ताराचंद मुतमल, विश्वनाथ भालेराव, युवराज मणेरे नाशिक महानगरपालिकेवरती नाशिक महानगरपालिकेचे स्थानिक आमदारांची तिरडी आंदोलन आम्ही या ठिकाणी केलं होतं. आमची मागणी होती की नाशिकच्या खड्ड्यांमुळे मृत्युमुखी पडलेल्यांना न्याय भेटला पाहिजे, त्यांना 50 लाख रुपयाची आर्थिक मदत झाली पाहिजे. त्याच पद्धतीनं त्यांच्या कुटुंबियांना सरकारी नोकरी मिळाली पाहिजे ही आमची मागणी होती. आमची दुसरी मागणी होती की नाशिकमध्ये 37,000 कोटी रुपयाचा बजेट असताना नाशिकची अवस्था का झाली आणि म्हणून हे पैसे खाणाऱ्या गिरीश महाजनच्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे ही आमची दुसरी मागणी होती. तिसरी मागणी होती का नाशिकचा महापौर असेल, नगरसेवक असेल, स्टँडिंग कमिटीचा सभापती असेल, यांना निलेश बोराचा आणि स्वप्नील नानावडेचा दरवाजा ठोठारल्याशिवाय एकही काम यांचं होत नाही. या दोघांच्या पण संपत्तीची बेनामी संपत्ती चौकशी झाली पाहिजे. आमची तिसरी मागणी होती की या सगळ्याला जबाबदार असणाऱ्या मनीषा खत्रीवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे हे आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मागणी होती. आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राजीव गांधी भवन येथे तिरडी आंदोलन हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून काढण्यात आलेलं आहे. या आंदोलनाची एकच मागणी आहे का नाशिक शहरामध्ये जे जागोजागो खड्डे पडलेले आहेत या खड्ड्यामुळे नाशिक शहराचा नागरिक अतिशय त्रस्त आहे. रोज घरातून बाहेर पडल्याच्या नंतर या खड्ड्याला सामोरे जावं लागतं. अनेक लोकांचा मृत्यू इथे झालेला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आमची मागणी आहे की जे लोक मृत्यू पडलेले आहेत त्यांना आर्थिक मदत झाली पाहिजे आणि जे रस्त्यावरती जे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यामुळे इथला नागरिक त्रस्त आहे. या खड्ड्यांचं लवकरात लवकर कामं झाली पाहिजे आणि इथले जे गिरीश महाजन असतील, खत्री मॅडम असतील, जे आमदार खासदार असतील यांना जाग आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आज रस्त्यावर उतरली आहे. जर या नगरपालिकेने आणि या सरकारने जर या गोष्टीची दखल नाही घेतली वंचित बहुजन आघाडी याच्यापेक्षा तीव्र असं आंदोलन करेल आणि खत्री मॅडमला घेराव घालून महिला आघाडीचा विरोध काय आहे ते दाखवून द्यावे. नावाखाली जे काही बेकायदेशीर कामे करून संपूर्ण नाशिक शहर उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे. आज या सर्व बेकायदेशीर कामांमुळे नाशिक शहरातील 5 नागरिक मृत्युमुखी पडलेले आहेत. आजच्या आंदोलनात आमचं म्हणणंच आहे की या 5 नागरिकांच्या वारसांना नाशिक महापालिकेमध्ये सामावून घ्या. शासनानं त्यांना प्रत्येकी 1 कोटी रुपये त्यांना अनुदान द्यावं ही आमची मागणी आहे. आणि जी काही या कंपन्यांची कामं चालू आहेत त्यांची अरेरावी थांबवावी. कारण एकही कंपनी नाशिक महापालिकेचं ऐकायला तयार नाही. ते नाशिक महापालिकेची कोणतीही परवानगी घ्यायला तयार नाही. आमचं म्हणणं असं आहे की एकेकाळी जे आमचं सुंदर असं नाशिक शहर होतं ते अख्खं उद्ध्वस्त झालेलं आहे. हे जर येत्या 8-15 दिवसांमध्ये जर सर्व रस्ते चांगले झाले नाहीत तर वंचित बहुजन आघाडी आम्ही सर्व नाशिकमधील नागरिकांना बरोबर घेऊन एक मोठं आंदोलन उभं करू. आजची जी तिरडी आम्ही प्रतिकात्मक तिरडी काढलेली या तिरडीवर आहे नाशिक महापालिकेचं प्रशासन, लोकप्रतिनिधी, या शहरातील लोकप्रतिनिधी, मंत्री या सर्वांना झोपून त्यांची अंत्ययात्रा आम्ही प्रतिकात्मकरित्या काढलेली आहे. हे आमचं आंदोलन असतं. वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा प्रवक्ता बाळासाहेब शिंदे.
सत्यवार्ता मराठी न्यूज नाशिक.